एकीकडे डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ आणि दुसरीकडे निर्माण झालेली इंधन टंचाई अशा दुहेरी संकटामुळे जळगाव शहरामधील ट्रान्सपोर्ट व्यवसायाला मोठा फटका बसलाय। डिझेल मिळत नसल्यामुळे 350 ते 500 ट्रक हे जळगाव शहराच्या विविध भागामध्ये अडकून पडलेले आहेत। आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। बघूयात। गेल्या 4 ते 5 दिवसांचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा भासत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही म्हणून बंद आहे, तर आणि ज्या पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोल शिल्लक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांची तर मोठी अडचण झाल्याचं पाहायला मिळते, कारण शेती तयार करण्याचा खरं तर हा सीझन आहे। मात्र याच काळात शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे शेती तयार करणं देखील अवघड आहे। त्याच पद्धतीमध्ये आता ट्रक चालकांच्या देखील समस्या गंभीर झाल्याचं पाहायला मिळते। देशाच्या विविध भागातनं अनेक ट्रक चालक हे जळगावमध्ये काही कामानिमित्त आलेले आहेत किंवा या मार्गावरून जाणारे आहेत, आणि अशा काही ट्रक चालकांच्या ट्रकसाठी डिझेल मिळू शकलं नाही, आणि म्हणूनच खरं तर जवळजवळ 350 ते 500 ट्रक हे जळगाव शहराच्या जिल्ह्याच्या विविध भागामध्ये थांबून असल्याचं पाहायला मिळतं। जळगाव शहरातल्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की देशाच्या विविध भागातले आलेले अनेक ट्रकमध्ये सामानही भरलेलं आहे, मात्र डिझेल मिळू शकलं नाही। त्यामुळे पुढचा प्रवास या ट्रक चालकांना करता आलेला नाही, आणि ही समस्या आता केव्हा सुटेल याचं उत्तर देखील त्यांच्याजवळ नसल्यामुळे या ट्रक चालकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ट्रक जागेवर थांबल्यामुळे या ट्रक चालकांचं सामानाचं तर नुकसान होतं आहे, त्याचबरोबर वाढता खर्च देखील शहरात राहण्याचं त्यांना करावा लागत आहे, आणि म्हणूनच खरं तर लवकरात लवकर डिझेल मिळावं अशी अपेक्षा या ट्रक चालकांनी आता व्यक्त केली आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.